नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे. मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 26 मे 2026 रोजी शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ मिळाल्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा हा निर्णय आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बंधू भगिनींनो, 2026-27 हे जनगणनेचे वर्ष आहे. सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की देशात सुरू असलेल्या जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदलांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता सरकारला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार असून मुदतवाढीचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच याकरिता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून त्या संदर्भात मसुद्यासही मंजुरी देण्यात आलेली. जनगणनेच्या कामाकरिता नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत या केंद्र सरकारच्या दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ मिळाली आहे. देशात सुरू असलेल्या जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 26 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार असून मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंजुरी मिळाली आहे. यासाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून त्या संदर्भातील मसुद्यासही मंजुरी देण्यात आलेली आहे. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत या केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशनानुसार राज्य सरकारचा निर्णय आहे. तर ही बातमी तुमच्याकरिता किती महत्त्वाची आहे, एकमेकांना नक्की शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. तर परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.